वेदा बाळा मी वेदा 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 बाळा वेदा 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 बाळा प्लीज दार उघड ना. वेदा रडू नकोस ना बाळा प्लीज. एकदा मी असं का केलं ते ऐकून घे ना प्लीज. वेदा वेदा प्लीज दार उघड बाळा प्लीज दार उघड. बाळा बाबांचं ऐकून घे ना एकदा प्लीज. मी तुला समजावतो मी असं का केलं ते बाळा. वेदा प्लीज प्लीज बाळा प्लीज वेदा वेदा. माया खरं काय ते सांग. मी खरं बोलते. ही साडी मला अथर्वनेच दिली. मला कळत नाहीये अथर्व दादानी ही साडी तुला दिलीच कशी? म्हणजे मला हे म्हणायचंय की म्हणजे अथर्वला मी हेच म्हणत होते की ती साडी मला दे. म्हणजे म्हणजे वेदाला अंबिकाच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी हे सगळं केलं होतं मी. मला वाटलं की अंबिकाच्या गोष्टी जर घरात नसतील तर कदाचित वेदा सगळं विसरून जाईल. मे बी शी कॅन बी हॅपी. म्हणून अंबिकाच्या सगळ्या वस्तू मी माझ्याकडे घेऊन ठेवलेल्या. नंतर वाटलं की अंबिकाच्या काही साड्या असू द्याव्यात घरी. वर्ष झालं वेदा नीट झोपत नाही. विचार केला की अंबिकाची साडी नेसून तिला जवळ घेऊन झोपेन. सुखाने झोपेल तरी बाळ. आपली वेदा हसणं विसरली. फक्त तेच हसू परत आणण्याचा प्रयत्न करत होते मी. जिच्यासाठी हे सगळं केलं तिलाच इतकं वाईट वाटलं आणि तुम्हा सगळ्यांना पण माझ्यामुळे खूप त्रास झाला. आय एम रिअली सॉरी. आय एम रिअली सॉरी. चूक माझी आहे. मी अंबिकाची साडी नेसायला नको होती. नाटक आहे तिची. मुद्दाम करते ही असं. वेदा आणि तिच्या बाबांना एकमेकांपासून दूर करण्याचा डाव आहे हिचा. I'm really sorry. I'm really sorry. हे बघ तुझा हेतू चुकीचा नव्हता. आई ते झालं जा आता जाऊन साडी बदलून ये. जय रंगराज बाबा. बाबा आमदार साहेब आले आहेत. जय रंगराज बाबा. आम्हाला वाटलं इथे सत्संग सुरू असेल पण इथे कोणीच दिसत नाही. बाबा 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 बाबा. जय रंगराज बाबा. बाबा सगळे गावकरी देवी आईच्या देवळात गेले. देवी आईचा काहीतरी संकेत मिळालाय असं कळलंय. अहो देवी आईचा उत्सव होणार आहे मोठा. त्यामुळे ती सगळी माणसं तिकडे गेलीत. अहो देवळात मोठी सभा होणार आहे म्हणून इथे कोणीच नाही आला सत्संगाला. काय सगळे गावकरी देवळात गेलेत? हो. आम्हाला माहित असतं सगळे गावकरी देवळात जाणार आहेत तर आम्ही तिथेच गेलो असतो ना. जर आमचा वेळ तरी वाचला असता. माफ करा बाबा पण जिथे गर्दी असते तिथे आम्ही असतो ना. आमची वोट बँक आहे. गर्दी कुठे आहे याने काहीच फरक पडत नाही पण ती कोणाच्या शब्दाला मान देते याने फरक पडतो. आमदार साहेब ही सगळी गर्दी माझ्या एका शब्दाखातर तुमच्या नावासमोरचं बटन दाबतो. बाबा नाराज होऊ नका. माझ्यासारख्या सेवकाकडून अशा छोट्या मोठ्या चुका होत असतात. माफ करा पण पुढच्या वेळेस गर्दी असू दे. आशीर्वाद असू दे. जय रंगराज बाबा. जय रंगराज बाबा.
कधी आणि काय बोलायचं याचं भान ठेव. माफ करा बाबा. गेली 20 वर्ष या गावात आपला आश्रम आहे, पण देवीच्या उत्सवाची भानगड कधी कानी नाही आली. भास्कर, हा, तिचा सगळी माहिती काढ आणि नीट चौकशी करून ये. हो, जशी आपली आज्ञा. जय रंगराज बाबा. अहम ब्रह्मास्मि. हे देवी महागौरी, तू सकल जलांची आई आहेस, भक्तांसाठी धावून येणारी कृपेची गंगा आहेस. आम्हाला तुझा संकेत मिळाला आई. 20 वर्षांनी हा योग आला. आम्ही सर्वजण तुझा उत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पाडू. या गावावर, इथल्या लोकांवर तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे. आम्हाला हे कार्य करण्यासाठी बळ दे. आमच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्हाला सहकार्य कर. या उत्सवाला सुरुवात करण्यासाठी आम्हाला आज्ञा दे आई, आज्ञा दे. आज्ञा दे आई, आज्ञा दे. जय देवी महागौरी. जय देवी महागौरी. चला, देवी आईला गाराणं घालून झालेलं आहे. देवी आईने आपल्याला कौलही दिलेला आहे. आता आपण उत्सवाला सुरुवात करूया. रीतीप्रमाणे उत्सवाचे सर्व विधी पार पाडण्याचा मान गुरव कुटुंबाकडे आहे. गुरु कुटुंबाकडे? तेव्हा नागनाथा, उचलतो कुंकवाचा करंडा आणि उत्सवाला सुरुवात कर. थांबा गुरव. हा करंडा तुम्हाला आम्ही उचलू देणार नाही. रणजित, अरे कुंकवाचा करंडा उचलल्याशिवाय उत्सवाला सुरुवात होईलच कशी? उत्सवाला सुरुवात होईल, पण या नागनाथ गुरवांच्या हातून नाही. गुरव, मागे या. प्रकाश, रणजित, तुम्ही अजून लहान आहात. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीयेत. हे सगळं दिसतं तेवढं साधं नाहीये. या उत्सवाची जबाबदारी आजच नाही, पिढ्यानपिढ्या या गुरव कुटुंबाकडे आहे. शिवनाथ आणि नागनाथ यांचे वडील विश्वनाथ यांनी हा उत्सव केलेला आहे. केला असेल, पण 20 वर्षापूर्वी त्या शिवनाथमुळे मोठा घात झाला. अहो, त्याच्यामुळे उत्सव मध्येच थांबला. त्यामुळे देवी आईचा कोप झाला. सगळा गाव दुष्काळाने होरपळून निघाला. कितीतरी माणसं रोगराईने मेली त्यावेळी. त्यावेळेला जे काही घडलं ते आपलं प्रारब्ध होतं. आता तसं काही घडणार नाही. नागनाथावर आपण विश्वास ठेवूया. शिवाय
शिवाय आपल्याला परंपरा मोडूनही चालणार नाही. नाही, गुरुवांच्या घरातल्या एकालाही आम्ही हा मान मिळू देणार नाही. आणि हे फक्त आम्ही नाही म्हणत आहोत, गावातल्या सगळ्यांच्या मनात गुरव घराबद्दल राग आहे, हो की नाही? वा, शिवनाथने जे पाप केलं ना ते कधीच धुतलं जाणार नाही. आम्ही लहानपणापासून ऐकलंय त्या वेड्या शिवनाथने स्वतःचं वाटोळ केलंच, पण गावाचे पण हाल केले. अपशकुनी आहे तो शिवनाथ. अरे तुम्ही फक्त ऐकलंय, पण माझ्या डोळ्यांनी मी प्रत्यक्ष पाहिलंय. दळभद्री आहे तो शिवनाथ. त्याच्यामुळे ना गावाला शाप लागलाय. म्हणून तर त्याची ही अवस्था झाली. अहो, वेडा झालाय तो, म्हणून त्या स्मशानात राहतोय. त्याला महाकपटी असं म्हटलं ना तरी शब्द अपुरा पडेल. ग्रहण लागावं तसं गावाच्या कुंडलीत येऊन बसलाय. देवीच्या पूजेचा मान ह्या गुरव घराचा, आणि तो शिवनाथ स्मशान जोगी झालाय. हो ना, देवीचा जप करायचा सोडून त्या स्मशानात चितेसमोर नाचतोय. स्मशानात तर नाचतोच, आणि देवीच्या पालखीला पण आडवा येतो. गुरुवांच्या घरात राक्षस जन्माला आलाय. गावावरती कोणतंही मोठं संकट जर आलं ना तर त्या शिवनाथमुळे. तोच जबाबदार आहे, तोच जबाबदार आहे. बुवा, सगळं गाव विरोधात आहे. त्या शिवनाथमुळे ना सगळ्या गावाला वेठीस धरू नका. गुरुवांच्या घरातल्या एकालाही आम्ही हा मान मिळू देणार नाही. त्या वेड्या शिवनाथने स्वतःचं वाटोळ केलंच, पण गावाचे पण हाल केले. स्मशानात तर नाचतोच, आणि देवीच्या पालखीला पण आडवा येतो. गुरुवांच्या घरात राक्षस जन्माला आलाय. कुंकवाचा करंडा उचलला तो कोणाच्या मान सन्मानासाठी नाही. माझ्या वडिलांकडून जे कार्य अपूर्ण राहिलं ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी उचलते. दलवाई साहेब, अथर्व सरांना लेट होतोय का? नाही म्हणजे ह्याच्या आधी असं कधी झालं नाही म्हणून म्हटलं. आत्ताच बोललो मी त्यांच्याशी, येतील एवढ्यात ते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. गुड मॉर्निंग. सॉरी अजित, पण तुम्ही अंबिका मॅडमच्या खुर्चीवर बसलात. अजित, अजित सर म्हणायचं. केशव दलवाई. यांचा पगार किती, हे बोलतात किती? मी कुठे बसायचं, कधी बसायचं, माझं मला चांगलंच कळतं. तुम्ही तुमच्या लायकीमध्ये राहा. एव्हरीवन, या रिकाम्या खुर्चीवर अधिकार माझा आहे. आणि अजित,
कोणी सांगितलं की हा अधिकार तुझा आहे? सॉरी बट आय थॉट रिकामी कुठलीही चूक सहन करू शकतो, पण ह्या खुर्चीवर दुसरं कोणी बसलेलं मी सहन करणार नाही. सॉरी सर, पण मी थोडं बोलू का? प्लीज. अंबिका मॅडम बद्दलच्या तुमच्या भावनांचा आम्ही आदर करतो, पण या खुर्चीच्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या मी गेली 1 वर्ष नीट पार पाडतोय, हो की नाही? म्हणून बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मधली अंबिकाची ही जागा अशीच राहणार आहे, रिकामी. Am I clear, Ajit? अच्छा, म्हणजे विधी पूर्ण करणारा अपयशी ठरला, विधी पूर्ण नाही करू शकला तर उत्सव थांबणार. होय बाबा. आणि उत्सव थांबला म्हणजे गावावर संकट येणार. हा, असंच म्हणत होती गावातली लोक. मग लोक त्राहिमाम त्राहिमाम करणार. हो, मग मीच त्यांचा तारणहार, मीच त्यांचा देव. जय रंगराज बाबा, जय रंगराज बाबा. आणि असं जर का झालं तर देवीच्या देवळात होणारी गर्दी आपल्या आश्रमात व्हायला लागेल. आता देवीच्या पायावर माथा ठेवणारी माणसं माझ्या पायावर लोटांगण घालतील असं काहीतरी करायला हवं. बाबा, नाही समजलं. ज्या कुटुंबावर ही जबाबदारी सोपवली त्यांची अशी अवस्था करा की ते या उत्सवात सहभागी होऊच शकणार नाही. सुरुवातीलाच दुहेरी वार करा, साम आणि दाम एकाच वेळी वापर. अहम ब्रह्मास्म. क्या बात है. कैसे कर लेते हो यार? हॅपी, माझ्या या सिच्युएशनवर खूप मजा येते तुला. ऑफकोर्स, नो डाऊट्स. म्हणजे टेक्निकली आय एम नॉट सरप्राइज्ड की हे तुझ्यासोबत घडलंय. कारण कसं आहे ना, आयुष्यात जर काही अचीव करायचं असेल तर पेशन्स लागतो, आणि तो तुझ्याकडे अजिबात नाही. शून्य. सो आय एम नॉट शॉक. वेल डन. उंदराला पंख लावले म्हणून त्याचा गरुड होत नसतो, कळलं? जो माणूस आपल्या बायकोची रिकामी खुर्ची भावाला देत नाही, तो त्याच्या आयुष्यातली बायकोची रिकामी जागा दुसऱ्या कोणाला तरी देईल? असं काय होईल हे मला बरोबर माहिती आहे. अथर्वचं प्रेम, अथर्वच्या मनात असलेली अंबिकाची जागा, हे सगळं लवकरच माझं होणार. फक्त माझं.